काळजी करायचं नाही, घाबरायचं काय बी काम नाही. आम्ही स्वतः तुझ्या पाठीशी आहोत. आणि बघ, तुझ्या इलाजाचा समदा खर्च आम्ही स्वतः देऊ. बघितलं मर्या, हा किती मोठ्या मानाचा माणूस आहे. सांगितलं नव्हतं तुला मी, आपलं खरं मालक देशमुख बसला त्या पाटलाची चाकरी करत. अहो चुकी झाली माझी. आई गं, हळू 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 हाडवैद्याला बोलावणं धाडलंय, ते येतील, तुझा हात नीट करून देतील. मला त्याच्या आत आपल्याला एक काम करायला पाहिजे. कुठलं? मर्याला घेऊन जायचं आणि खंडू पाटलाच्या विरोधात साहेबाकडे तक्रार करायची. नार्या, अहो नाऱ्या भाऊ, अहो काय बोलताय तुम्ही हे? काय झालं आता? नाही नाही, माझ्याच्याने हे जमणार नाही राव. अहो किती झालं तरी मी पाटलाचं मीठ खाल्लेलं आहे. अरे पण त्याच्या 10 पटीनं मार बी तर खाल्लास ना तू. हा मीठ खाल्लं म्हणून काय झालं? हे बघ, तू जर देशमुखाला आपला मालक मानत असशील तर खंडू पाटलाच्या विरोधात तक्रार द्यायला तयार होशील. बघ विचार, म्हणजे एकदा का तक्रार झाली ना का खंडू पाटलाचं नाकच कापल्या जाईल आणि आपल्या देशमुखाचं नाक एकदम वर होईल गावात असं आणि छाती पुढं. बरोबर आहे मालक? नार्या, चल माझ्या संकट. उठ, 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 जा. चल. हा हा, आम्ही वैद्याला पाठवतो. अहो, हां? जेवून घेता ना? महाराज घरी नसताना अन्न गोड कसं लागणार सांग? अहो असं काय करता? या पोटासाठी 2 घास खाऊन घ्या. महाराज परत घरी आले ना की जेवेन मी. काय हो, हे देशमुख आणि पाटलांमधलं वैर मिटवण्याचं महाराजांनी खरोखर मनावर घेतलं असेल का हो? असणार ना, कारण महाराजांची कोणतीच कृती व्यर्थ नसते. महाराज खंडू पाटलाच्या घरी जे गेलेत ना, तर त्याच्या मागे नक्की कोणतं तरी कारण, कोणता तरी विचार असणार आहे. अहो महाराजांच्या लाख मनात असेल या 2 कुळांचं भलं व्हावं, यांचं आपसातलं वैर मिटावं. पण या दोघांच्या मनात तसा विचार नको. महाराज त्यांच्या मनाची तयारी करून घेणार आहेत. अगं महाराज आहेत ते, त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. अहो देशमुखांची इच्छा होती की महाराजांनी त्यांच्या घरी येण्याचं निमंत्रण प्रथम स्वीकारावं, पण महाराज खंडू पाटलांकडे गेले. आता कुस्ती हरल्यामुळे आधीच चिडलेले देशमुख या झाल्या प्रकारामुळे या दोघांमधलं वैर आणखी चिघळतं की काय असं वाटायला लागलंय. आणि असं झालं ना तर सगळ्या गावच्या डोक्याचा ताप वाढेल बघा. नाही, महाराज तसं होऊन देणार नाहीत. अगं तू का थांबलीस? जा जेवून घे ना. यापूर्वी कधी जेवलंय का मी तुमच्या आधी? तसं जरी असलं तरी आज जेवून घे, जा. नको, तुमचं होऊ दे सावकाश, मग मी नंतर जेवेन. नाऱ्या, अरे बोल की, असं मान खाली घालून का उभा राहिलास? बोलाव का नाही बोलाव हा प्रश्न पडला ना मला. बोलाव तर तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढणं, नाही बोलाव तर तुमच्याशी बैमानी पण करवाना ना. नाऱ्या, आता जे काय बोलायला आलायस ते बोलतोस की हाणू? ही हाणच, हाणू 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 मारू, त्या मर्याला हाणं तुमच्या अंगाशी येणार आहे आता. म्हणजे तो मेला बिला की काय? याला बिला नाही अजून, हाय जिता. आपण किती मारलं पाटील त्याला, हा हात मोडून ठेवला त्याचा. तिकडे त्या देशमुखानं त्यामुळे तुमच्या सरण्याची तयारी चालवली. म्हणजे पोलिसात तक्रार करतोय तुमच्या विरुद्ध. काय? आता कुकाजी पाटील होते तर घेतला तुमचा मात चालून. नाऱ्या, मी नाही हा, लोक म्हणायला लागलेत असं. लोक म्हणतात का बा कुकाजी पाटील होते तेव्हा या खंडू पाटलाचा घेतला मात चालून. आता त्याचं काही खरं नाही. ते देशमुख त्याला ह्या मऱ्याच्या मारहाण प्रकरणी धडतक गेला. मालक, अहो मालक, मालक, अहो पण मला भ्या वाटतंय हो. ए मर्या, आता कशा पाय घाबरतोयस तू? हा, खंडू पाटलान तुला चोपलाशी तक्रार दिली का नाही आपण आत्ताच? तो अधिकारी काय म्हणला ऐकलं नाहीस वय तू? तो म्हणला 2 दिवसात कारवाई करून पाटलाला ताब्यात घेतो म्हणून. आता पाटील जाणार आहे तुरुंगात, तू कोणाला घाबरतोयस? अहो पाटील जाणार तुरुंगात याचीच भीती वाटते. अहो खंडू पाटील एकटा नाही, त्याचे भाव आहेत त्याच्या संगती. माझ्या तक्रारीवरून खंडू पाटलाला तुरुंगात जावं लागलं म्हणून त्याच्या भावाचा राग काढतील माझ्यावर. अरे काय होत नाही, आम्ही कशासाठी आहोत मग?
कुणाच्या पिशात नाही तुझ्या केसाला बी धक्का लावायची. लय झाली त्या पाटलाची अरे रावे. तू जे काय केलेस ते बरोबरच केलेस. आता सरकार बरोबर चाप लावतंय का नाही बघ त्या पाटलासनी. मालक पण अजून पण आहेच का? हे बघ मर्या, आता माघार घ्यायची नाही. एकदा का तलवार उपसली की परत मी अनाथ ठेवायची नाही. या पाटलाला संपूर्णच आता शस्त्र खाली ठेवायची. होय मालक. आणि मर्या, जर दगा दिलास, तक्रार माग घेतलीस तर एक वेळ पाटील तुला माफ करल, पर माझ्याशी कायमचं वैर करशील. आणि मी माझ्या वैऱ्याला कधी बी माफ करत नाही. होय मालक. चल निघ आता. काळजी घे. वैद्य बुवा येतील तुझ्या घरी. हात पुरता बरा होईस तर नीट आराम करायचा. हा? होय मालक. आणि पोटाला काय लागलं तर आमच्याकडनं घेऊन जा. निघ आता. जी चलतो मालक. हे जॅक झालं. पार घाबरून गेले पाटील. 10 जणांना अटक होणार म्हणून. खरं सांगतोयस का काय नाऱ्या? नाऱ्या कधी आयुष्यात खोटं बोललाय का? आता बघूया ते पाटील काय करतोय आणि ह्याच्यातून स्वतःला कसं वाचवतोय ते. काय करणार? करून करून येणार धावत्या गजानन महाराजाकडं. चाकडं घालणार. महाराज मला वाचवा, मला वाचवा. नाही नाही नाऱ्या, नाऱ्या असं व्हायला नगय. यो जर का महाराजांकडे गेला तर महाराज काय बी करतील. कुठल्या बी संकटातून पाटलाला वाचवतील. वाडा हो, महाराज काय वाचू शकणार आहेत? मला सांगा, गोऱ्या साहेबापेक्षा महाराज मोठे आहेत का तुमचे? अरे ओ, काय महाराज महाराज लावले वहिनीच्या नादी लागू? ए नाऱ्या, मला सांगा, त्यांनी तुम्हाला शब्द दिला होता, वचन दिलं होतं का वा पाटलाकडे गेल्याच्या नंतर त्याच्या बादचे तुमच्या घरात येणार, अवतार घेणार, अवतरणार. आले का? कुठलं काय अजून बी आले नाही. जो माणूस शब्दात पळत नाही ती कसलं महाराज? बंपगिरी सगळी. ए नाऱ्या, महाराजांच्या बाबतीत असलं काय बाय बोलला ना, आपल्याला अजिबात आवडणार नाही सांगून ठेवतोय. चुकलं आमचं, चुकलं. चुकत झाली आमची. तुमचे महाराज मोठे, आम्ही छोटे. पाटलाला अटक व्हावं म्हणून जे काय खटाटोप केला ते महाराजांनी केला ना. आम्ही कुठं काय केलं बाबा? अरे नाऱ्या, असं नाही गाड्या. काय आम्हाला समजा कळते. सगळी धडपड मरमर करायची आम्ही. आणि सगळं झाल्यावर तुम्ही शेवटी पायावर डोकं कुणाच्या ठेवणार? तर महाराजाचे. आम्ही आपले उभे असतो. मग काय आता म्हणणं काय तुझं? हा? तुझ्या पायावर डोकं ठेवायचं का काय आम्ही? मी कुठं असं बोललो? काय गरीबाला लाजवताय? मला का बापाचं धनी करतो? मग जाऊ द्या ना, आपण ह्याच्यावर बोलणंच नको. महाराज या विषयावर आपलं एकमत होणं नाही कधीच. मी आता फक्त वाट बघतोय पाटलाला अटक कधी होती. बस जातो मी. राम राम. राम राम. काय कारभारनी? अरे वा, स्वारी आज खुशीत दिसतीये. खुशीत म्हणजे? अगं त्या पाटलाला त्याची जागा दावून देण्यासाठी कधीपासून वाट बघत होतो मी. ही संधी अशी आपोआप चालून आली माझ्या समोर आणि मग मी अचूक डाव साधला. म्हणजे असं काय केलं तुम्ही? अगं आपल्या गावातला देव मर्या, त्याचं काय? त्या मर्याला पाटलाकडे तो काम करत नाही म्हणल्यावर पाटलानं बेदम हाणला. तुला सांगतो एवढा हाणला त्याचा हात मोडून टाकला. आता हातावरचं पोट त्याचा हात बरा होत नाही. त्यावर काय करणार बिचारा? मग काय आम्हाला दया आली त्याची. म्हणलं तुला जी हवी ती मदत करायला आपण तयार आहे. तुझ्यावर पूर्ण उपचाराचा खर्च आम्ही करणार, पण आधी जाऊन त्या पाटला विरुद्ध तक्रार करायची. आणि मग
मग काय तक्रार केली, जो अधिकारी म्हणला 2 दिवसात कारवाई करून अटक करतो म्हणून. हा. अगं बाई, हे काय करून बसलात तुम्ही? हा. आधीच तुमचं पाटलाशी वैर, त्यात जर पाटलांना हे कळलं की मैराला तुम्हीच त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला सांगितली होती, तर हे वैर काय रूप धारण करत ह्याचा काहीतरी विचार केलात का तुम्ही? ए! काय व्हायचं ते होऊ दे, अशी संधी परत गावत नसतीया. आता ह्या पुढं या गावात पाटलाला तर मान राहील, नाहीतर देशमुखाला तर 2 तलवारी एकाच म्यानात नाही राहू शकणार. हा. असा डाव साधला देशमुखानं. मरला मुद्दाम मला राग येईल, मी त्याला मारहाण करीन अशा रीतीनं माझ्याशी वागायला सांगितलं आणि आता अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवून आला. तुमच्या हुकमाला मी सिमग्याच्या बॉम्बा समजतोय. पण जर ह्या गोष्टीचा बबरा गावभर झाला ना, तर काय करायचं याचा विचार करून ठेवा आधी. लोक म्हणतात का बा कुकाजी पाटील होते त्यावर या खंडू पाटलाचा घेतला मात चालून. आता त्याचं काही खरं नाही. ते देशमुख त्याला ह्या मऱ्याच्या मारहाण प्रकरणी धडकत गेला. पण जर ह्या गोष्टीचा बबरा गावभर झाला ना, तर काय करायचं याचा विचार करून ठेवा आधी. मऱ्याच्या मारहाण प्रकरणी धडकत गेला. नाही, खंडू पाटील असं होऊ देणार नाही. काय हो, रात्रभर झोप लागलेली दिसत नाही तुम्हाला? झोप कशी लागणार? त्या देशमुखाने माझ्या विरोधात तक्रार केली ना. एक सांगू तुम्हाला, तुम्ही आता महाराजांना शरण जा. तेच यातनं काहीतरी मार्ग काढू शकतील. ठीक आहे, बघतो मी. त्या देशमुखाने कसली वेळ आणली आपल्यावर. राजासारख्या गावात फिरायचो आम्ही आणि या चोरासारखं घरात लपून बसावं लागतंय. मी एक सांगू तुम्हाला, जोपर्यंत तुमचं आणि त्या देशमुखांचं हे वैर कायमचं मिटत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवाला काही शांती मिळायची नाही. कधी तुम्ही वरचढ ठरणार, तर कधी ते देशमुख. आणि तुम्हा दोघांच्या चढाओढीमध्ये इथे आमच्या जीवाला घोर लागून राहिला नसतो. मिटवा हो ही भांडणं, एकदाची कायमची मिटवा. महाराजांना मध्यस्थी करा आणि वैर मिटवा आता आहे. ते शक्य नाहीये वहिनी. आम्ही हातामध्ये बांगड्या नाही भरलेल्या, गावचे पाटील आहेत आम्ही. आज जरी 2 पावलं मागे फिरायची वेळ आली ना, तरी त्या देशमुखाचा कसा बदला घ्यायचा हे ठरवूनच मागे फिरू. भाऊजी, तेव्हा कसं मिटवू यांचं भांडण मी? परमेश्वरा, तूच काहीतरी मार्ग काढ रे आता. पाटील, तुमच्या कुळावर संतांची कृपा आहे. याचा अर्थ असा नव्हे की मन मानेल तसं तुम्ही वागाल, अरे रवी कराल. मराला मारण्याची चूक तुझ्या हातून झाली आहे, हे तू मान्यच केलं पाहिजेस. संकट ओढवलंय खरं, पण काही वेळा संकट ही स्वतःला सावरण्यासाठी येतात. ही संधी घ्यायची असते. आता तरी शहाणे व्हा पाटील, आता तरी शहाणे व्हा. काही मन मरता, पण देशमुखानं पाटलाचा काटा काढायची नामी संधी शोधून काढली बघ. अरे तुम्हाला काय वाटतं, खंडू पाटलावर खटला भरला जाईल? अरे का नाही भरल्या जाणार? अरे आता जर तुकाजी पाटील जिवंत असतं तर कदाचित ह्यो नसता खटला भरला गेला. पण आता जर तुकाजी पाटीलच हयात नाही, तर मग बाबा आता तुकाजी पाटलांच्या पुण्याईवर किती काळ ट्रक धरणार आहेत खंडू पाटील. अरे त्यांनी ज्या तऱ्हेने मराला बडवलाय, त्यांच्यावर नक्कीच खटला होणार बघ. जर का पाटलावर खटला भरला, देशमुख आणि पाटील यांच्यातलं वैर कोणत्या टोकाला जाईल सांगता येत नाही बघ. आता आपल्या गजानन महाराजांनीच काहीतरी चमत्कार दाखवावा आणि वैर मिटवावं. महाराज,
तुझी संपत्ती नाही, सावकारीतील वस्तू नाही, की आम्हाला तू केव्हाही घेऊन जाशील. आम्हाला शोधायला माणसं पाठवतोस. आमची तुझ्या घरी राहायची इच्छा नाही, कारण तुझ्या घरची रीत बरी नाही. माझी षोडशोपचारे पूजा केली देशमुख, पण आम्ही स्वतःची पूजा करून घेण्यासाठी आलेलो नव्हतो इथे. महाराज, आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोक आमची पूजा करतात, पण त्या त्या ठिकाणी जाण्याचा आमचा हेतू वेगळा असतो. तो काहींच्या लक्षात येतो, काहींच्या लक्षात येत नाही, तेव्हा आमचं मन व्यथित होतं. महाराज, आम्हाला पाहायचं असतं की स्वतःला आमचा भक्त म्हणवणारा, आमच्या पायावर डोकं ठेवणारा तो किंवा ती ही आम्ही दिलेली शिकवण आचरणात आणते की नाही. पण जेव्हा ती शिकवण आचरणात आणलेली आम्ही पाहत नाही, तेव्हा आम्हाला फार वाईट वाटतं. मग पांडुरंगाला आम्ही प्रश्न विचारतो, हे पांडुरंगा, ज्यांच्या उद्धारासाठी तू आम्हाला पृथ्वीतलावर पाठवलंस, ती लोक आमचं ऐकत नाहीत, गुरुवचन पाळत नाहीत. मग या जगात आमच्या असण्या नसण्याने काय फरक पडणार आहे? पांडुरंगा, तुझ्या आज्ञेने आम्ही हा देह जो धारण केला आहे तो तुझ्या चरणी का अर्पण करू नये? असं का म्हणताय महाराज? आमच्या वागण्यात आपल्याला काही वावगं आढळलं का? महाराज, आपण काही दिवस आमच्याकडे वास्तव्य करायला यावं अशी आमची इच्छा आहे, आणि आमची ही इच्छा आपण पुरी करावी अशी विनंती मी आपणास करते. जरूर पुरी करू, पण आमची एक अट आहे. जो कोणी भक्त आमच्या भेटीला येईल त्याला तुम्ही सन्मानाने वागवाल. अतिथी देवो भव. घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करण्याचा प्रमाद देशमुखाकडनं कधीही घडणार नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.